आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे खाजगी सचिव काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळतात. औरंगजेबाची अवस्था अशी आहे, औरंगजेबाला असं वाटलं होतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य माझ्या ताब्यात येईल, निदान संभाजीराजांच्या मृत्यूनंतर तरी माझ्या ताब्यात येईल. पण औरंगजेबाला जाणवत आहे मराठी राज्य काही माझ्या ताब्यात येत नाही. तो अस्वस्थ आहे छावणीमध्ये, त्याच्यासमोर काझी हैदर आहे आणि अस्वस्थ औरंगजेब काझी हैदरांना विचारतोय, निसंकोचपणे सांगा तुम्ही मराठ्यांच्या गोटात होतात. मी पाहतोय राजा नाही, राजधानी नाही, राज्य नाही, तोफखाना नाही, सैन्य नाही, तरी हे मराठे लढतातच कसे? हैदर मला सांगा, मी माझ्या हयातीत तरी हे मराठी राज्य जिंकू शकणार आहे की नाही? अख्खी छावणी शांत अवस्थेत असते, कारण औरंगजेब आत्म अस्वस्थ असतो. काझी हैदर औरंगजेबाकडे एक बार पाहतात आणि शांतपणे म्हणतात, गुस्ताखी माफ हो हुजूर. मराठी मुलखात, मराठी राज्यात, मराठी प्रांतात शिवाजी राजांना इथली जनता परमेश्वरी अवतार मानते. त्यामुळे जोपर्यंत इथल्या जनतेला शिवाजी राजांची आठवण आहे तोपर्यंत घराघरातून सैनिक तयार होतील आणि तोपर्यंत मराठी राज्य जिंकणं अवघडच नाही तर अशक्य आहे. म्हणजे काझी हैदरनं दिलेलं हे उत्तर तंतोतंत खरं ठरलं. 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत खणावी लागली, पण त्याला मराठी राज्य जिंकता आलं नाही. याचं एकमेव कारण शेवटपर्यंत इथली जनता शिवाजी राजांना विसरली नव्हती. तेव्हाच तर सोडाच, पण आज 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा आजही तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं शिवचरित्र ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहात. याचा अर्थच हा आहे की आज 350 वर्षानंतरही इथली जनता शिवाजी राजांना विसरली नाही. थोडासा आवाज मोठा. हॅलो, ठीक आहे. खरं तर आपण विचार केला तर राजांना किती वर्ष आयुष्य लाभलं? 1630चा राजांचा जन्म, मृत्यू 1680चा. बसल्या बसल्या जर तुम्ही हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल फक्त 50 वर्ष. माणूस 50 वर्षात काय करू शकतो? जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळं झाली, निवृत्त झालो आणि आता माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय. माझ्या आयुष्यात मी काय केलं? फारसं समाधानकारक उत्तर सापडत नाही. आमचे कवी नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले आणि रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिथं उभं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद होऊन जातं, तिथं राजांनी 50 वर्षात, पहिली 15 वर्ष तर बालपणात गेली हो, उरली फक्त 35. या 35 वर्षात एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं. काय कारण असेल? बाकीची कारणं वेगवेगळी असतील, पण मला एक कारण सापडलंय. तुम्हाला पटतंय का बघा. तुम्ही संपूर्ण शिवचरित्राचा अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल संपूर्ण शिवाजी राजांच्या चरित्रामध्ये मीला कुठे जागा नाही, अहंकारयुक्त मीला कुठे जागा नाही. हे राज्य व्हावं श्रींची इच्छा, माझी नाही. 300-350 किल्ले मिळवले. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला राजांनी
स्वतःचं नाव दिलंय का? आम्ही गावाकडे सप्त्याला 51 रुपये वर्गणी देतो आणि चुकून संयोजकानं घाई गडबडीत आपलं नाव टाकायचं राहिलं तर यावर्षी जो दानशूरपणा दाखवला तो पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही याचा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो. बाकीचे किल्ले सोडाच, राजांचा राजधानीचा किल्ला आहे रायगड, तुम्ही अख्खा फिरला तरी तुम्हाला राजांचं नाव कुठे दिसणार नाही. हा, त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल. कोणाचं माहितीये? रायगड किल्ला कोणी बांधला, राज्याभिषेकासाठी सुसज्ज कोणी केला? हिरोजी इंदूरकरांनी केला. राजे इतके खुश झाले, इतके खुश झाले, राजे हिरोजींना म्हणाले, बोला हिरोजी, माझ्या मनासारखा सुरक्षित किल्ला बांधलाय, बोला तुम्हाला काय हवंय. हिरोजी म्हणतात, राज काहीच नको. अहो, त्या काळातले राजे म्हणजे आत्ताच्या काळातले पक्षश्रेष्ठीच की. आणि थोडासा विचार करून बघा, हिरोजी म्हणतायत काहीच नको, पण आजच्या काळातले हिरो जी असते आणि पक्षश्रेष्ठी खुश असते आणि म्हणाले असते बोला काय पाहिजे, तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून झाली असते. मग नाहीच मिळालं तर आमदारकीचं, जिल्हा परिषदेचं, पंचायत समितीचं, ग्रामपंचायतीचं तरी घ्या. हिरोजी म्हणतात काहीच नको. हॅलो, हिरोजी म्हणतात काहीच नको, राजे म्हणतात वाह, असं कसं? तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय मी माझा कर्जातनं मुक्त होणार नाही, बोला मागा हिरोजी काय हवंय. तेव्हा हिरोजी काय मागतात माहितीये? हिरोजी म्हणतात, राज देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. हिरोजींची भावना बघा काय. हिरोजी म्हणतात, राज तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असता तेव्हा रोज सकाळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला येता आणि जेव्हा तुम्ही दर्शनाला येत असाल आणि माझं नाव ज्या पायरीवर लिहिलं आहे त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. हे भाग्य कायम माझ्या हृदयात राहावं, माझ्या मस्तकी राहावं, याच्यासाठी फक्त माझं नाव द्या. आजही तुम्ही तिथे गेला तर 350 वर्षानंतरही आजही त्या पायरीवर लिहिलंय, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. 350 वर्षानंतर आजही जसंच्या तसं आहे. बांधलेला पूल 6 महिन्यात पडू शकतो, केलेला रस्ता 2 महिन्यात उखडला जाऊ शकतो, पण विज्ञानाची प्रगती नसतानाही 350 वर्षापूर्वी कोरलेलं नाव आजही जसंच्या तसं आहे. पण मंडळी, सांगण्यास कधी कधी खेद आणि खंत वाटते की माझ्यासारखा तरुण पिढीचा एखादा प्रतिनिधी रायगडावर जातो, अख्खा रायगड किल्ला फिरतो आणि फिरल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की अरे राजांचं नाव इथे कुठेच नाही. तो विचार करतो, राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर होत्या, राजांना वेळ मिळाला नसेल, राजांची अपुरी राहिलेली मोहीम आपणच पूर्ण करूया. पुन्हा विचार करतो, अरे राजांचं नाव तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कारण प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात राजांचं नाव आहे, आपलंच नाव कोणाला माहीत नाही. यानं खिशामध्ये पांढरा खडू नेलेला असतो, अख्खा किल्ला फिरतो, कुठेतरी याला काळाकुट्ट दगड दिसतो आणि मग याच्या आतला चित्रकार जागृत होतो, आजूबाजूला पाहतो, कुणीच नाही हे म्हटल्यानंतर हळूच खिशातनं पांढरा खडू काढला जातो आणि कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं आणि आतमध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, त्या दोघांचं नाव लिहिलं जातं. बरं, ऐतिहासिक किल्ला तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो आणि एवढं कर्तृत्व
गाजून हा पठ्या खाली उभा राहतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो की तुम्हाला खात्रीनं सांगतो, शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल, त्याच्या दसपट अभिमान याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. याला असं वाटत असतं रायगड किल्ला आत्ताच बांधून घेतलाय आणि आपल्या हस्ते फीत कापून उद्घाटन झालंय. मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ले कशासाठी येतो? गडकोट किल्ले आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. मला आश्चर्य वाटतं, या गडकोट किल्ल्यांमध्ये आजही इतकी ताकद आहे की फक्त महाराष्ट्रातल्याच माणसाला नाही, भारतातल्याच माणसाला नाही, तर जगातल्या कुठल्याही माणसाला शौर्य प्रेरणा देण्याची ताकद आमच्या या मातीमध्ये आहे. तुम्ही म्हणाल जगाला प्रेरणा, हो, मी हे पुराव्यासहित तुम्हाला सांगेल. व्हिएतनाम नावाचा देश आहे, व्हिएतनाम नावाचा छोटासा देश आहे, ज्याचं युद्ध अमेरिकेबरोबर सुरू होतं. कुणालाही विचारलं कोण जिंकेल, अण्वस्त्रसज्ज अमेरिका, जगावर आधिपत्य गाजवणारी अमेरिका एका बाजूला आणि जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक छोटासा असलेला व्हिएतनाम नावाचा देश. कुणीही सांगेल अमेरिका जिंकेल. पण आश्चर्य हे आहे की 20 वर्ष अमेरिका लढतीये, व्हिएतनाम संघर्ष करतोय आणि 20 वर्षानंतर अमेरिकेला व्हिएतनाम मधल्या फौजा मागे काढून घ्याव्या लागतात. व्हिएतनामचा विजय होतो तेव्हा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्षांना पत्रकार विचारतात, हे कसं घडलं, या आश्चर्याचं कारण काय? तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावं असं आहे. ते राष्ट्राध्यक्ष सांगतात, अमेरिकेशी जेव्हा आमचं युद्ध सुरू झालं तेव्हा सुरुवातीला आमच्याही मनात शंका होती की आम्ही किती दिवस टिकणार. पण त्या युद्धाच्या कालावधीत असतानाच भारतातल्या एका राजाचं चरित्र माझ्या वाचनात आलं. मी प्रेरित झालो, मी प्रभावित झालो आणि मग मी त्या राजाची प्रभावित झाल्यानंतर त्या राजाची युद्धनीती मी अमेरिकेच्या विरोधी लढताना माझ्याकडे माझ्या देशाच्या बाबतीत अमेरिकेच्या विरोधी लढताना त्या राजाची युद्धनीती वापरली. आज आम्ही जे जिंकलोय ते त्या राजाच्या युद्धनीतीमुळे जिंकलोय. पत्रकारांनी विचारलं त्या राजाचं नाव काय? मंडळी, प्रत्येक मराठी माणसाचं हृदय अभिमानानं फुगून यावं या पद्धतीनं त्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं. साता समुद्रापलीकडे असलेल्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष सांगतात, या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या राष्ट्राध्यक्षांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतर माझी जी समाधी बांधली जाईल त्या समाधीवर एक वाक्य लिहिलं जावं, छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक इथे समाधीस्थ झालेला आहे. आजही व्हिएतनाममध्ये त्या राष्ट्राध्यक्षांच्या समाधीवर लिहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक इथे समाधीस्थ झाला आहे. मंडळी, त्याच देशाच्या परराष्ट्र मंत्री महोदया मध्यंतरी आपल्या देशात येतात. त्यांना लाल किल्ला दाखवला जातो, काही महत्वाची ठिकाणं दाखवली जातात आणि त्यानंतर त्या परराष्ट्र मंत्री महोदया भारतीय अधिकाऱ्यांना विचारतात, शिवाजी राजांची समाधी कुठे आहे? तेव्हा त्यांना सांगण्यात येतं, महाराष्ट्र नावाचं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये रायगड नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातील रायगड किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर शिवाजी राजांची समाधी आहे. त्या परराष्ट्र मंत्री महोदया मनोदय व्यक्त करतात की ज्या राजामुळे माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय त्या राजाची समाधी मला पाहिजे. तो परराष्ट्र मंत्री महोदयांचा ताफा सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत महाराष्ट्रात रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी येतो. किल्ला चढून ते रायगडावर शिवाजी राजांच्या समाधीच्या जवळ जातात. मंडळी, एखादा वारकरी ज्या श्रद्धेनं पंढरपुरात विठ्ठलाचं
दर्शन घ्यायला जातो, त्याच श्रद्धेनं पुण्या एका व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री महोदया इतक्या ओढीनं येतात आणि त्याच ओढीनं शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घेतात. आणि ते दर्शन घेत असताना त्यांची अवस्था अशी आहे की त्यांचं शरीर आणि शरीर रोमांचित झालेलं आहे, त्यांच्या अंगावर काटा उभा राहिलेला आहे, त्यांच्या डोळ्यातून भक्तीचा पूर वाहतोय आसवांच्या रूपानं आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्व वाहत आहेत. समाधीचं दर्शन घेत आहेत. दर्शन घेतल्यानंतर गुडघ्यावर त्या बसलेल्या आहेत आणि तिथली माती, पवित्र माती, मुठभर माती त्यांनी हातात उचलली आहे आणि ती मुठभर माती त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये डोळ्यातनं आसव त्या मातीवर गळतात आणि ती मोली झालेली माती त्या परराष्ट्र मंत्री महोदया त्या पिशवीमध्ये टाकतात. तेव्हा पत्रकार त्यांना पुन्हा विचारतात की तुम्ही काय करताय? तेव्हा त्या उत्तर देतात, ही माती मी माझ्या देशात घेऊन जाईल, माझ्या देशाच्या मातीमध्ये मिसळवी. का? तेव्हा ते उत्तर देतात की ही माती शूरांची आहे, ही माती वीरांची आहे. या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजासारखा एक नीतिवान राजा जन्माला आलाय. अशी माती मी माझ्या देशात नेऊन माझ्या व्हिएतनाम देशाच्या मातीमध्ये मिसळवेल, म्हणजे मातीचा गुण त्या मातीला लागेल आणि माझ्या देशात सुद्धा छत्रपती शिवाजी राजांसारखा युगपुरुष जन्माला येईल. त्याच्यासाठी ही मी माती घेऊन चालली आहे. मंडळी, जी माती व्हिएतनामच्या एका माणसाला इतकी प्रेरणा देत असेल तर मराठी माणसाचं रायगडावर गेल्यावर काय व्हायला पाहिजे? रायगड अशासाठीच. मंडळी, शिवचरित्र इतकं अथांग आहे, शिवचरित्र इतकं अफाट आहे की त्यातून कुठे शिरावं आणि कुठून बाहेर पडावं असं वाचणाऱ्याला जसा प्रश्न पडतो, तसं वक्ता म्हणून महाराष्ट्राच्या समोर बोलत असताना मलाही प्रश्न पडत असतो की कुठल्या अंगात शिरावं आणि कुठल्या अंगातनं बाहेर पडावं, कारण प्रत्येक अंग इतकं मोठं आहे. आज मी ज्या अंगावर मी बोलावं असं मला संयोजकांनी विनंती केली आहे, ते अंग मला का आवडतं माहितीये? शिवचरित्रातलं सगळ्यात अप्रतिम काय असेल तर राजांनी मरायला तयार असलेली माणसं तयार केली. कशी तयार होतील? माणसं स्वतःकडची संपत्तीही देत नाही तर मरायला तयार असायची. तुम्ही म्हणाल असं नाही, युद्धामध्ये तलवार हाती असते, आपणच मरू कशावर? पुढचा माणूस देखील मारला जाऊ शकतो. नाही, शिवचरित्रामध्ये काही प्रसंग असे आहेत की जाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला मृत्यू मृत्यू आणि मृत्यूच आहे, तरी सुद्धा माणसं हसत हसत गेले. आणि असाच एक प्रसंग आहे पन्हाळ्याच्या वेढ्याचा, रोमांचित करणारा प्रसंग. अफजल खानाचा वध झाल्यानंतर राजांनी जी मुसंडी मारली आहे, अफजल खान वधानंतर अफजल खानाचा वध आहे 10 नोव्हेंबर 1659. आणि त्यानंतर आपल्याला काय होतं माहितीये? शिवचरित्र आपल्याला अफजल खान वधापर्यंत सांगितलं जातं, पण त्यानंतर 18 दिवस 10 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 18 दिवस राजे काय करत होते? मोठी मोहीम आटोपल्यानंतर राजे शांत बसत नव्हते. ढाकात स्वराज्य विस्तार. त्याच रात्री राजे निघाले आदिलशाहीचा मुलूक घ्यायला आणि 18 दिवस राजे आदिलशाहीचा मुलूक घेत घेत 28 नोव्हेंबरला कोल्हापुरात पन्हाळा काबीज करतात. आदिलशाहीच्या नाकावर टिचून आदिलशाहीचा शिरोमणी असलेला पन्हाळा स्वराज्यात दाखल होत आहे. त्यानंतर आदिलशाही अशी आतून हादरलेली आहे. त्यानंतर 1-2 मोहिमा होतात, पुन्हा पराभव होतोय आणि आता आदिलशाहीला खरंच विचार करावा लागतोय की राजांवर कोण पाठवावं. आदिलशाहीनं कर्नूलच्या सिंहाला बोलावलंय, सिद्धी जोहारला बोलावलंय,
मागच्या सगळ्या मोहिमांचा कसून अभ्यास केलाय, शिवाजी राजांच्या चरित्राचा अभ्यास केलाय, व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलाय आणि सगळे अनुभव जे वाईट आहेत त्या सगळ्या अनुभवांतल्या कमतरता काय आहेत या सगळ्या समजून घेऊन सिद्धी जोहारच्या समोर 35,000ची फौज. अफजल खानाच्या वेळेस आदिलशाही बेसावत होते, शत्रूचा अंदाज नव्हता, शिवाजी कसा माहीत नव्हतं. आता अंदाज आलाय आणि यानंतरची जी मोहीम आहे ती 10 पटीनं राजांसाठी अवघड आहे. सिद्धी जोहारला सांगून पाठवलंय, शिवाजी धूर्त आहे, शिवाजी हुशार आहे, शिवाजी चलाक आहे, शिवाजीच्या शब्दावर भरोसा ठेवायचा नाही. शिवाजीनं तह करायचा म्हटला 10 वेळा विचार करायचा आणि हा तह करायचाच झाला तर तो त्याच्या छावणीत बोलवेल, अजिबात जायचं नाही. तह करायचा एकाच अटीवर, शिवाजीला तुझ्या छावणीत बोलव, निशस्त्र बोलव, फार तर 2-3 माणसं बरोबर असू दे आणि स्वतःच्या छावणीत बोलावल्याशिवाय शिवाजीशी तह करायचा नाही, बेसावध राहायचं नाही. कुठल्या क्षणी शिवाजी गोंगारा देईल सांगता येत नाही, असं सगळं पडवून पाठवलंय. अफजल खानाच्या वेळेस कालपव्यय झालेला आहे. अफजल खानाची पावसाळ्यामुळे मोहीम थांबलेली आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये वेळ जर गेली तर शत्रू बळकट होतो. तेही जोहारला सांगवलंय, द्रुतगतीनं युद्ध मोहीम झाली पाहिजे. जोहार निघालाय, त्यांना वाटेत कुठेही थांबणं झालेलं नाही. त्यावेळेस राजे कुठे होते नाही, त्यावेळेस राजे मिरजेला वेळा टाकून आहे. आदिलशाहीनं दुसरी एक राजकारणातली चाल केली आहे. ज्या वेळेस एका बाजूनं सिद्धी जोहार पाठवलाय आणि त्याच वेळेस एक पत्र औरंगजेबाकडे पाठवलंय, मोगलशाहीकडे पाठवलंय. पत्रात सांगितलंय हा शिवाजी आपल्या दोघांचाही शत्रू आहे. एका बाजूला मोगलशाही, एका बाजूला आदिलशाही, या दोन्ही शाया आहेत आणि यांच्यामध्ये एक मराठेशाही उभी राहते, हिंदवी स्वराज्य उभं राहते. मोगलशाही आणि एक आदिलशाही परस्परांचे शत्रू असतील, पण जेव्हा मराठेशाही उभी राहते तेव्हा दोघंही कदाचित एकमेकांशी हात मिळवणी करू शकतात, कारण दोघंही एकमेकांचे शत्रू असले तरी 1 नंबरचा शत्रू हा मराठ्यांचा राजा आहे. आणि त्यामुळे आदिलशाहीचं पत्र औरंगजेबाच्या दरबारात केलंय. औरंगजेबानं तत्काळ अंमलबजावणी केली आहे. शास्ता खानाला सांगितलंय मराठेशाहीवर हल्ला करायचा. तिकडून शास्ता खान 1 लाखाची फौज घेऊन पुण्यामध्ये तळ ठोकून बसलाय. अवघड परिस्थिती कशी आहे बघा. एका बाजूने सिद्धी जोहार आलाय, दुसऱ्या बाजूने शास्ता खान येतोय. शिवाजी राजे मिरजेच्या वेढ्यात आहेत. शिवाजी राजांना कळलंय आदिलशाहीचा सरदार सिद्धी जोहार येतोय. ताबडतोब राजांनी मिरजेचा वेढा खुला केलाय आणि राजे कुठे आलेत माहितीये? पन्हाळ्यावर आले. पन्हाळाच का? प्रतापगड होता, राजगड होता, पुरंदर होता, सिंहगड होता, पण तरी सुद्धा पन्हाळाच निवडलाय. सामान्य जनतेची किती काळजी आहे बघा. हा पन्हाळा दक्षिणेच्या टोकाला आहे, स्वराज्याच्या टोकाला आहे. स्वराज्याच्या सुरुवातीलाच पन्हाळ्यावरच शिवाजी राजानं शत्रूला अडवलंय, कारण शिवाजी राजाला माहितीये आपण ज्या किल्ल्यावर असू तिथे हा शत्रू येणार आहे. आपण जर आतमध्ये राहिलो तर स्वराज्याचं अपार नुकसान होईल. स्वराज्यावरची ही मोहीम टोकावरच रोखता आली तर राजाचा जीव धोक्यात राहील, पण स्वराज्य सुरक्षित राहील यासाठी राजे पन्हाळ्यावर थांबले. सिद्धी जोहार आलाय. पन्हाळ्याला झटझट 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 त्यानं वेढे टाकलेले आहेत, मोर्चे बांधणी केलेली आहे. तो इतका सावध आहे की त्यानं कुठल्याही प्रकारचा वेळ घालवलेला नाहीये. राजे वरती पन्हाळ्यावर पाहतायत, वेढे पडतायत. तो जसजसा पुढे येतोय तसतसा वरती पन्हाळ्यावरच्या असलेल्या तोफा स्वतःचा पराक्रम दाखवताय. सिद्धी वेढा आवळत आवळत पुढे येतोय. तोफेच्या टप्प्यात आला की वरती तोफेला बत्ती दिली जाते आणि धडाडधूम करत
तोफ निघते आणि गोळा जाऊन पडतोय पुढं आलेल्या त्या वेढ्यावर. पुन्हा काही पावलं, काही वेळ, काही क्षण मागे जावं लागतंय आणि असंच चाललंय. सिद्धी जोहार अस्वस्थ आहे, कारण सिद्धीकडे लांब पल्ल्याच्या तोफा नाही आहेत. सिद्धीनं त्यावरही उपाय योजना. राजापूरच्या इंग्रजांची त्याला आठवण होते. सिद्धी काही माणसं राजापूरच्या इंग्रजांकडे पाठवतो. खरं तर मराठ्यांची शिवाजी राजांशी इंग्रजांचा तह होता, पण हे मराठे इतके धूर्त, इतके चाणाक्ष की मराठ्यांना कळलंय सिद्धीनं वेढा आवळलाय. शास्ताखान पुण्यात आहे, आता काही शिवाजी सुटत नाहीये. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे इंग्रजांनी रंग बदललाय. त्यांचा हेल्थी रेविंग्टन आणि गिफर्ड यांनी तोफा तर दिल्यातच, पण स्वतःच निशाण फडकावून सिद्धीच्या जवळ त्या राजापूरचा प्रवास करून पन्हाळ्यापर्यंत हे आले आणि तोफा टाकतायत. राजवर्ण बघतात की इंग्रज ज्यांना आपण मोकळीक दिलं, ज्यांना आपण सोडलं, तेच इंग्रज आज आपली वेळ बदलली आहे म्हटल्यानंतर आपल्या विरोधी तोफ टाकतायत. राजे शांत आहेत, कारण राजांना माहिती आहे. राजांची नीती बघा कशी आहे. APJ अब्दुल कलामांची एक कविता आहे, आयरण होशील तेव्हा घाव सोस अन हातोडा होशील तेव्हा घाव घाल. राजांना कळत आहे आज भूमिका ऐरणीची आहे. इंग्रजांकडे आज नशिबानं, नियतीनं, प्रयत्नानं या वेड्यातून बाहेर पडलो तर इंग्रजांना त्यांच्या या चुकीची किंमत मोजावी लागेल हे राजांनी मनात निश्चित केलं आहे. राजांपुढे दोन सुटकेचे मार्ग आहेत. राजेवरती निश्चिंत आहे. राजांना आशा आहे की या दोन मार्गांना आपली सुटका होईल. एक मार्ग आहे ज्याला प्रति शिवाजी समजलं जातं, असा राजांचा नेतोजी, राजांचा नेताजी वेड्यापासून लांब आहे. राजांना आशा आहे की मराठी राज्याचा सेनापती फौज घेऊन येईल, वेढा तोडेल. नेताजीनं प्रयत्न केला, कसा माहितीये? नेताजीला जेव्हा कळतं राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, तेव्हा नेताजी विजापूरवर धडक मारायला गेला. तो असा विचार करतोय की थेट मर्मस्थानावर हल्ला करू, विजापूरवरच हल्ला करू. अहो, विजापूरच्या जवळचं शहापूर नावाचं शहर त्यानं जिंकलंय. विजापूरची आदिलशाही अशी आत्म हादरली आहे, कारण ज्या शत्रूला आपण वेढ्यात कोंडलंय त्याच शत्रूचा सेनापती बिनधास्तपणे आपल्या राज्याच्या जवळ आलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ आदिलशाही धोक्यात आहे. आता आदिलशहा कुठली चाल चालवणार? आदिलशहा सिद्धी जोहारची 35,000 फौज पाठीमागे मागवून घेणार, कारण राजधानी धोक्यात आली, मूळ ठिकाण धोक्यात आलं तर काय उपयोग? आदिलशाहीची तयारी ही तशीच चालू होती. पण आदिलशाहीचं नशीब बलवत्तर होतं. गुप्तहेरांनी खबर आणली की नेताजीकडे फारसं सैन्य नाहीये आणि मग आदिलशाहीला उभारी मिळाली. आदिलशाहीनं खवास खानाला जास्त सैन्य घेऊन पाठवलं आणि शहापुराच्या जवळपास नेताजीचा पराभव झाला. नेताजीला पलटावं लागलं. नेताजी थेट आला तो राजगडावर. मासाहेब जिजाऊ अस्वस्थ अवस्थेत आहे. एकीकडे शास्त्रखान पुण्यात आलाय, दुसरीकडे कित्येक महिने झाले मराठी राज्याचा राजा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलाय. सेनापती विजापूरच्या दौऱ्यावर आहे. काय करायचं? मासाहेब जिजाऊ कमरेला तलवार लटकवून आता पन्हाळ्याचा वेढा भेटायला निघाल्यात. गडावर असणाऱ्या अनेक सरदारांनी मासाहेबांची समजून घातली. मासाहेब ऐकायला तयार नाही. एकतर लेकरू धोक्यात आहे आणि लेकरापेक्षाही त्यांना काळजी स्वराज्याची आहे. त्या जायलाच निघाल्यात. एवढ्यात वर्दी आले, सेनापती नेताजी येत आहेत आणि नेताजी मासाहेब जिजाऊंच्या समोर खाली मान घालून उभे आहेत. जिजाऊ मऊ होती.
आणि कडकही होत्या. नेताजी समोर उभे आहेत म्हटल्यानंतर मासाहेब जिजाऊ त्याच कडक आवाजात बोलतात, या मराठी स्वराज्याचे सेनापती या. मराठ्यांचा राजा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलाय, सेनापतींना माहितीये का? तेव्हा नेताजी म्हणतात, त्यासाठीच मासाहेब मी आलोय आपल्याला विचारायला की काय करू. वा, चांगलं केलं. शिवाजी राजे मराठ्यांचा राजा वेढात अडकलाय आणि मराठ्यांचा सेनापती आम्हाला विचारतोय काय करू. वा, तुमचं तर कौतुकच करायला हवं. नेताजींना जिजाऊंना काय बोलायचंय हे कळलं होतं. नेताजी आतमधून सदगदित झाले, डोळ्यात आसू उभी राहिली. मासाहेब क्षमा करा, चुकी झाली. मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की आत्ता आल्या पावली जातो, तुम्ही बिनदिक्कीत राहा. शिवाजी राजांना सोडवून आणतो, पन्हाळ्याचा वेढा भेदून काढतो. आणि आता नेताजी सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा फौज घेऊन निघाले पन्हाळ्याचा वेढा फोडण्यासाठी. इकडे सिद्धी जोहरला खबर मिळाली आहे मराठ्यांचा प्रति शिवाजी येतोय. सिद्धी जोहर कसलेला, त्याला हे माहिती आहे असे प्रसंग येणार आहेत. नेताजीची योजना काय होती की कुठेतरी जाऊन हल्ला करायचा. ज्या ठिकाणी हल्ला केला जाईल त्या ठिकाणी वेढा ढिला पडेल. अगोदरच गुप्तहेरांकडनं वरती निरोप केलेले असतील आणि ज्या ठिकाणी वेढा ढिला पडेल तिथून राजे निसटतील. सिद्धी जोहरच्या हातावर गुंगारा देता येईल. सिद्धी जोहरनं काय करावं? सिद्धी जोहर इतका तरबेज आहे की ज्या वेळेस नेताजी येतोय अशी बातमी कळले तेव्हा सिद्धी जोहर पुन्हा वेढ्याला फेरी देतो आणि प्रत्येक चौकीवर वेढा सक्त करायला सांगतो. असं म्हणतात मुंगीला देखील जाता येणार नाही, इतका वेढा कडक होता. आणि सिद्धी जोहर काय करतोय? नेताजी यांची वाट पाहत नाही. सिद्धी जोहर त्याच्याकडे असलेली काही फौज नेताजीवर उलटी पाठवून देतोय आणि सिद्धी जोहरची काही फौज नेताजीला वाटेत गाठते. वेढा लांबच राहिलाय. राजे गडावरनं खुश आहे, राजांना दिसताय नेताजी येतात. राजांपर्यंत खबरा पोहोचल्या, नेताजी येणार आहेत आणि राजांपर्यंत खबर गेले नेताजी आले. राजे बुरुजावर आलेत आणि पाहतात की होय नेताजी येत आहेत, नेताजी आलेले आहेत. सिद्धी जोहरची जी फौज आहे त्यांच्यामध्ये आणि नेताजींच्या मध्ये लढाई सुरू आहे. हातघाईची लढाई झाली आहे. पण सिद्धी हिलालचा मुलगा सिद्धी वाहवाह जखमी होतो आणि तो जखमी झाल्यानंतर एक क्षण युद्ध लढाई नेताजींच्या बाजूने जाईल अशी वाटत होती. पण एका क्षणानंतर लढाईचं रूप पालटतं. नेताजींना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागतो आणि तिथून पळ काढून परत फिरावं लागतं. राजांना गडावरून कळत आहे नेताजींनी आटोकाट प्रयत्न केला पण सिद्धीकडची असलेली फौज ही ताकदीनं, शस्त्रास्त्रांनी आणि संख्येनं जास्त होती. त्यामुळे नेताजींचा पराभव झाला. आता एकच आशास्थान राजांकडे होतं. 2 मार्च 1660 ला राजे गडावरती गेले होते. आता मे महिन्याचा शेवटचा कालावधी चालू झालाय. आता राजांना माहिती आहे जून महिना लागला की पावसाला सुरुवात होईल. आणि पन्हाळा म्हणजे तसा पावसात भिजून निघणारा प्रदेश. कोकणातल्या पावसासारखाच पाऊस, मुसळधार पाऊस पडेल, धबधबे चालू होतील, रातकिड्यांचा आवाज येईल आणि त्या मुसळधार पावसात सिद्धीचं सैन्य टिकणार नाही. आपले मावळे कुठूनही निसटतील. आपण डोंगर मुलखातलेच आहोत आणि तीच आशा शिवाजी राजांना होती. सिद्धीनं काय करावं? पावसाला 8-10 दिवस बाकी असतानाच गवताच्या गंजी उभ्या केल्या, ताडाची झावळ्या आणून चौक्यांवर अशा चौक्या उभ्या केल्या, छुप्र उभी केली की पाऊस कितीही आला तरी आतले सैनिक सुरक्षित राहतील. पावसाळा सुरू झाला
पाऊस सुरू झाला, दिवस लोटत होते, राजे पाहत होते, गुप्तहेरांकडनं खबरा येत होत्या की नाही, वेढा तितकाच कडक आहे, त्यापेक्षाही कडक आहे. का? तर शत्रू सावध झालाय. पावसाचं निमित्त करून शत्रू इथून जाईल म्हणून अजूनच सावध झालेला शत्रू वेढा डोळ्यात तेल घालून जोपासतोय. मंडळी, परतीचे सगळे दोर कापले गेले. राजांची अवस्था अशी आहे, 2 मार्च पासून, मार्च, एप्रिल, मे आणि आता उजाडायला आलाय जून. मार्च, एप्रिल, मे, जून. जूनचा पावसाळाही निघून जातो आणि जुलै महिना सुरू झाल्यानंतर आता राजांना राहावत नाही. कारण राजांना पुढचं चित्र राजकारणाचं दिसतंय की अरे, एका बाजूला शास्ताखानाची फौज 1 लाखाची आहे, इथे सिद्धी जोहार आहे. उद्या जर मोगलशाही आणि आदिलशाही एक झाली तर आता जे कठीणता आहे याच्यापेक्षाही प्रकरण हाताबाहेर जाईल. आणि आता जुलै महिना आहे, अजून काही महिने गेले आणि पाऊस जर संपला तर याच्यापेक्षा प्रश्न बिकट होईल. कारण पावसातून निसटून जाणं सोपं आहे, पावसाने शत्रू थोडासा शांत आहे, पण एकदा पावसाळा संपला की मोहिमेला सुरुवात होईल. काय करायचं ते आत्ताच करायचंय. राजांच्या डोक्यात नियोजन चालू आहे. गडावरून रोज कुणीतरी माणसं गड खाली उतरून जात आहेत. गडावरच्या बाकीच्या लोकांना खबरा नाहीत, पण राजांच्या नीतीच अशी असायची, युद्धनीती, की काय करायचंय ते त्याच माणसाला माहिती असायचं, बाकीच्या माणसांना काहीच माहित नसायचं. प्रत्येकाकडे जी मोहीम दिली जाते तेवढीच मोहीम पार पडली जायची. गेल्या 8 दिवसापासून गडावरच्या लोकांना एक वेगळं काहीतरी जाणवायला लागतंय. कारण गडावर रात्रीचे सैनिक पहाऱ्याला आहेत, त्यांना जाणवत आहे की अरे पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय. पाऊस पडत असताना गडाच्या कुठल्या तरी पूर्वेच्या अंगावरून तिथे उभ्या असलेल्या एखाद्या सैनिकाला खालून आवाज येतोय, दोर टाका, दोर टाका. खाली दोर टाकला जातो. दोर टाकल्यानंतर एखादा भगव्या वेशातला, दाढी वाढवलेला एखादा साधू रात्री अपरात्री वरती आणला जातो. त्याला विचारावं काय, तर राजांना भेटल्याशिवाय काही सांगणार नाही असं म्हणतो. रात्री राजे सुखाधीन झाले असं सांगावं तर लहान मुलासारखाच हट्ट करून बसतोय, राजांना आत्ताच भेटायचंय. मग त्या साधूचे दोन्ही हात पाठीमागे बांधून रात्री राजांना उठवलं जात आहे. राजे समोरच्या साधूला पाहून राजांचा चेहरा खुलतोय. राजे आजूबाजूच्या माणसांना दूर पहारा द्यायला सांगतायत आणि रात्री दोघंच काहीतरी बोलतायत. खलबतखान्यात काहीतरी चाललंय. हे दिवसाआड नेहमी घडायला लागलंय. गडावरच्या लोकांना कळून चुकलंय काहीतरी राजांच्या डोक्यात शिस्त आहे. राजे वाट शोधताय, कुठली मोक्याची वाट आहे, कुठली मोक्याची वाट आहे की जिथून आपल्याला पळता येऊ शकेल. 7-8 दिवसानंतर अनेक गुप्तहेरांकडनं त्याच खबरा आणि त्याच वाटेबद्दल सांगितलं जातं की हो, एकच वाट आहे की ज्या ठिकाणी मध्ये झाडी आणि खळ असल्यामुळे 2 चौक्यांमधलं जे अंतर आहे ते मधलं अंतर झाडांच्या गर्दीमुळे तिथनं मधनं जरी कुणी गेला तरी त्या 2 चौक्यांना कळायला थोडासा उशीर लागेल. इतकी सुरक्षित नाही, पण बाकीच्या ठिकाणचा वेढा जर पाहिला तर अगदी मुंगीलाही शिरायला जागा नाही. त्या मानानं त्यातल्या त्यात निसटायला असलेली एक जागा, पण तीही तितकी सुरक्षित नाही बरं का. पण आता करणार काय? दिव्य करायचंच म्हटलं तर फक्त कमी सुरक्षित आणि जास्त सुरक्षित याच गोष्टीचा विचार केला जातो. जर जायचंच ठरवलं तर मग त्यातल्या त्यात सुरक्षित असलेली वाट ही आहे, याची निवड केली जाते. राजांची प्रतिभाच अशी आहे की राजांच्या हृदयात जो नामजप चालू आहे, स्वराज्य 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 असं म्हणतात की एखाद्या गोष्टीवर आपली एकाग्रता होते तेव्हा आपला मेंदू आत्म उत्तर देतो.
कारण मेंदूची क्षमता इतकी आहे की वेगवेगळे पर्याय असतात. राजांना जाणवत आहे इथून तर निघायचंय, वाट सुरक्षित नाहीये, पण चौकीवर असलेले जे पहारे आहेत ते पहारे देणारी माणसंच आहेत ना. माणसांना बेसावध करता येऊ शकतं, वाट बदलता येऊ शकत नाही, माणसं बदलू शकत नाही, पण माणसांना बेसावध केलं जाऊ शकतो. आणि जर या दोन गोष्टी जर एकत्र आल्या, ती थोडीशी सुरक्षित असलेली वाट आणि आजूबाजूच्या चौकीवरचे असलेले सैनिक जर बेसावध झाले, गाफील झाले तर जात. आता त्यांना गाफील कसं करायचं? राजांनी गंगाधर पंतांना बोलावलंय. गंगाधर पंतांना सांगितलंय, आज तुम्ही सिद्धीकडे जायचंय. आम्ही पत्र दिलंय, सिद्धीपर्यंत पोहोचवायचंय आणि सांगायचंय की उद्या दिवस उजाडल्यानंतर राजे तुम्हाला शरण येणार आहेत, राजे तुमच्याशी तह करणार आहेत. पन्हाळ्यावर सुद्धा अशीच वार्ता पसरली की राजे उद्या शरण जाणार आहेत. पन्हाळा असा अचंबित आणि थरारलेल्या अवस्थेत आहे. गंगाधर पंतांच्या बरोबर 3-4 हुरहुन्नरी माणसं दिली आहेत. त्यांचं काम एकच आहे. त्यांनी गंगाधर पंत सिद्धी जोहरशी बोलणी करत असताना त्यांनी आजूबाजूच्या सैनिकांमध्ये फिरायचंय आणि अफवा सोडून द्यायची आहे की राजे शरण येत आहेत. राजे आणि सिद्धीची मैत्री झालेली आहे आणि कदाचित सिद्धी आणि शिवाजी राजे एकत्र येऊन आदिलशाहीवर देखील हल्ला करतील, अशा अफवा सैनिकांमध्ये सोडून द्यायचं. अशी हुन्नरबाज माणसं गंगाधर पंतांच्या बरोबर पेरलेली आहे. गंगाधर पंत जात आहेत, सिद्धीच्या समोर जात आहेत. गंगाधर पंत गेल्यानंतर, शिवाजी राजाचा वकील आल्यानंतर सिद्धी जोहर पहिल्यांदा हबकतो. कारण त्याला माहिती आहे अफजल खान प्रकरणात सुद्धा वकील आला होता, वकील गेला होता. आणि मग अफजल खानाचं काय झालंय, त्यामुळे सिद्धी जोहर कान, नाक, डोळे, जी जी इंद्रिय त्याला आहेत त्या प्रत्येक इंद्रियानं सावध आहे. राजे नाही, राजांचा वकील आहे, तरी त्याला लांब उभं केलंय आणि सांगितलंय. गंगाधर पंतांनी काहीच अट ठेवलेली नाही. राजे उद्या दिवस उजाडतात, शरण येणार आहेत. आतापर्यंत राजांचे गुन्हे भरपूर झालेले आहेत. राजांना मान्य आहे, तुम्ही आला होता तेव्हाच तुम्हाला भेटायची तयारी होती, पण हिम्मत होत नव्हती. सिद्धी जोहरला कळलंय राजांची हिम्मत काय आहे. कारण आता 4 महिने होत आले, सिद्धीलाही संशय आला नाही. कारण राजे आल्या आल्या जर राजांचा वकील आला असता तर सिद्धी थोडासा सावध झाला असता. पण सिद्धीच्या लक्षात आले 4 महिने झाले, आता गडावरचं अन्न संपलं असेल, त्यामुळे वकील आलाय तो बरोबर आहे. बरं, ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या काय, अफजल खानासारखं आपल्याला बोलावलेलं नाही याच्यामध्ये. राजा स्वतः येतोय, निशस्त्र येतोय, सोबतीला 2-3 माणसं ती सुद्धा निशस्त्र असतील, मग काय हरकत आहे. आणि समजा आला नाहीच राजा, तर आपला वेढा जो पक्का आहे तो तसाच ठेवता येईल, काय हरकत आहे. बघूया, गाजराची पुंगी वाजली तर वाजली. सिद्धीनं परवानगी दिली. आजूबाजूच्या सिद्धीच्या सैन्यामध्ये वार्ता जाऊन पोहोचलेली आहे की शिवाजी राजा उद्या शरण येतोय. कसं असतं बघा, 4-4.25 महिने डोळ्यात तेल घालून रक्षण केलंय. एकच सावध समोर होतं, काय, शिवाजी राजा. प्रतिमा कशी होती, शिवाजी राजा चलाक आहे, शिवाजी राजा धूर्त आहे, तो कधीही हातावर तुरी देऊन निघून जाईल आणि त्याला इथून निसटून द्यायचं नाही, आपण सावध राहायचंय, असं प्रत्येकाच्या मनात होतं. आता थोडं सैल केलं, मोहीम संपली, उद्या राजा शरण येतोय असं म्हटल्यानंतर कुठल्याही माणसाची मानसिकता होते की तो गाफील होतो. जेव्हा माणसाला काम नसतं बघा, काम, तेव्हा तो बेसावध असतो, गाफील असतो. त्याची गणित गात्र अशी सावध कधी असतात, तेव्हा त्याच्यासमोर कठीण परिस्थिती असते, जेव्हा त्याच्यासमोर आव्हान असतं. शिवाजी राजाचं आव्हान जोपर्यंत होतं तोपर्यंत सगळे सावध होते. आता आव्हानच संपलं म्हटल्यावर सगळे बेसावध आहेत.
खुशी येत आहे. आता ती रात्र आहे, आषाढी पौर्णिमेची रात्र आहे. दुसऱ्या दिवशी राजे शरण जाणार. आदली रात्र आहे, राजांच्या समोर राजांचा लाडका शिवा न्हावी आहे. राजांनी शिवा न्हाव्याची आठवण केली आहे, शिवा न्हाव्याला बोलावलंय. मी तुम्हाला म्हटलं तसं ज्याला जी मोहीम द्यायची ती त्यालाच माहिती असायची, दुसरी कोणाला नाही. राजांच्या समोर शिवा न्हावी आहे. शिवा न्हाव्याच्या कानापर्यंत गेलंय. काय गेलंय? राजे उद्या शरण जाणार आहे. आणि शिवा न्हावी म्हणजे राजांचा भक्त, ज्याच्या देवाऱ्यात एकच देव, ज्याचं नाव शिवाजी, ज्याच्या हृदयात एकच नामस्मरण, एकच मंत्र, शिवाजी शिवाजी शिवाजी. ज्याची नाडी हातात पकडली तर नाडीचा ठोका सुद्धा प्रत्येक वेळी बोलत असेल, ज्याचा श्वास आणि उच्छ्वास सुद्धा प्रत्येक वेळेस शिवाजी शिवाजी आणि शिवाजीच बोलतोय. एवढा भोळा भाबडा शिवा न्हावी राजांच्या समोर आहे. राजे असं म्हणतात नजर लावू नये. शिवा न्हावी राजांच्या चेहऱ्याकडे बघतोय आणि शिवा न्हाव्याला जाणवतंय राजांमध्ये काहीतरी बदल होतोय. एक प्रतिभेची वेगळी लकेर राजांच्या चेहऱ्यावर उमटते. राजे सावध होत आहेत आणि शिवा न्हाव्याला म्हणतात शिवा. तसा शिवा सावरून बसतो. बोला की राज. शिवा आज विचार करतोय सिद्ध्याला गुंगारा द्यावा, सिद्ध्याला गुंगारा द्यावा. असं ऐकल्यानंतर भोळा भाबडा शिवा न्हावी ताठ खडा होतो आणि म्हणतो, राज द्या द्या, सिद्ध्याला गुंगारा द्या. अहो तुम्हाला काय शक्य नाही, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे. राजांना कळेना या भोळ्या भाबड्या जीवाला पुढचं कसं सांगावं. राजे म्हणतात, अरे शिवा, पण त्याच्यासाठी 2 शिवाजी लागतील. एक असली मी आणि दुसरा नकली शिवाजी. शिवा न्हावी परत म्हणतो, राजा बनवा बनवा, नकली शिवाजी बनवा. तुम्हाला काय शक्य नाही, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्ही नकली शिवाजी बी बनवू शकता. राजांना कळेना खरंच या भोळ्या बाबड्या जीवाला पुढचं कसं सांगावं. राजे सावधपणे म्हणतात, शिवा तू माझ्यासारखा दिसतोस म्हणून. राजांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत शिवा म्हणतो, राज राज मी तुमच्यासारखा दिसतो ना, दिसतो ना, मग मी शिवाजी होणार. आता मात्र खरंच अवघड असतं, कारण जे वाक्य उच्चारायचं असतं ते कंठातून बाहेर पडताना एखाद्यानं सुरी फिरवल्यानंतर देखील जितक्या वेदना होणार नसतात तेवढ्या वेदना राजांना होणार असतात. राजे तिरोधात्तपणे शिवा न्हाव्याला म्हणतात, शिवा, अरे शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. एक वेळ असली शिवाजी मी सुरक्षितपणे निसटून जाईल, पण नकली शिवाजीला मृत्यू मृत्यू आणि मृत्यूच आहे. म्हणून मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये. म्हणजे 350 वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासारखा असता शिवा न्हाव्याच्या जागेवर तर राजांना म्हणाला असता, राज नीट विचार करा आणि यावेळेस मी सोडून आपल्या सैन्यातल्या दुसऱ्या कोणाला बी पाठवा. पुढच्या वेळेस हायच की मी, आज माझा बीपी जरा थोडासा लो वाटतो. शिवा न्हावी असं नाही उत्तर द्या. शिवा न्हावी मंडळी काय म्हणतो माहिती? शिवा न्हावी डोळ्यात पाणी आणून म्हणतो, राज राज आता विचार बदलू नका. सोंगातला का होईना, नकली का होईना, एक दिस का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पाप फिटलं राजा, मी आज शिवाजी होणार. आता मात्र राजांनी
नकळतपणे शिवाला कधी मिठीत घेतलेलं असतं हे राजांच्या आणि शिवाच्या दोघांच्याही लक्षात येत नाही. राजांच्या डोळ्यातनं दोन आसव शिवाच्या पाठीवर गळतात. तसा शिवा सावध होऊन मिठी थोडी सैल करून राजांच्या चेहऱ्याकडे बघतो तर त्याला दिसतं राजाच्या डोळ्यात आसव आहे. तेव्हा शिवा नावी म्हणतो, राज, म्या तर तुमचा सेवक आहे. राजाच्या आज्ञेचं पालन करणं माझं कर्तव्यच आहे. पण सामान्य शिवाच्या जीवासाठी माझ्या राजाच्या डोळ्यात आसव आहे. डोळ्यातल्या एकेका आसवासाठी लाख लाख वेळा राजा मी मरण पत्करीन. राजांनाही काही बोलवत नाही. राजेश शिवाला समजुतीच्या सावधगिरीच्या काही गोष्टी सांगतात. बाजी प्रभूंना बोलावतात. शिवा नाव्याची जबाबदारी शिवा नाव्याकडे दिलेली आहे. शिवा नाव्याला समजलेलं आहे. आता राजांच्या समोर बाजी प्रभू आहेत. राजे बाजी प्रभूंना म्हणतात, बाजी, आज रात्री विशाळगडापर्यंत आम्हाला सोडायचंय. मोहीम जोखमीची आहे. मोहीम सावधगिरीची आहे. नवे नवे जीवावरची आहे. आम्ही विशाळगडापर्यंत पोहोचू की पोहोचणार नाही हे त्या जगदंबेलाच माहीत. आमच्या समोर दुसरा कुठलाच रस्ता शिल्लक नाही. आज जर हे केलं नाही तर दिवसेंदिवस मोहीम अवघड होऊन जाणार. त्यामुळे आम्ही आज ठरवलंयच, आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी निसटायचं आहे. आमची साथ कराल, आम्हाला विशाळगडापर्यंत पोहोचवाल. बाजीचा चेहरा असा फुलून आला आहे. बाजी राजांना म्हणतोय, राजा, माझ्या नावातच बाजी आहे. राजा जीवाची बाजी लावील, पण तुम्ही निश्चिंत राहा. विशाळगडापर्यंत तुम्हाला पोहोचवील. एवढी विशालता या बाजीच्या हृदयात आहे आणि एवढी विशालता या बाजीच्या मनगटात आहे. माझ्यावर निश्चिंत विश्वास ठेवा. बाजी, तुमचे निवडक साथीदार विश्वासाचे गोळा करा. तयार राहा, सावध राहा. आज आपल्याला निघायचं आहे. गेल्या 8 दिवस गडावर गुप्तहेरांच्या खेपा चालू होत्या. आपल्याला हे माहीत नाही किंवा वाचनातही येत नाही, पण लक्षात घ्या, बाजी प्रभूंबरोबर जे 600 बांधल होते आणि शिवा नाव्याबरोबर जी काही माणसं पाठवली होती, अशी सगळी जर धरली तर 1001 माणसं आहेत. पण तर्कानं जर विचार केला तर एवढी माणसं पन्हाळ्यावरून उतरून वेड्यातून पार करून पलीकडे निसटणं हे जास्त धोकादायक आहे. जास्त धोकादायक. त्यामुळे जास्तीत जास्त शक्यता ही आहे की राजांनी मागच्या 8 दिवसांमध्ये राजांची बाकीची फौज जी बाहेर आहे ती मोकळी आहे. राजांनी गेल्या 8-15 दिवसात संदेश वहन करून त्या रात्री बरोबर मसाईच्या पठाराजवळ काही सैनिक संख्येनं जास्त असलेले झाडी झुडपांमध्ये आजूबाजूला लपवून मसाईच्या पठाराच्या तिथे तयार ठेवलेले आहेत. आणि पन्हाळ्यावरून निसटलेले आहेत ते काही निवडक सैन्यासहित बाजी, शिवानावी आणि काही निवडक सैनिक. त्या रात्री साधारणतः 9ची वेळ असेल. राजांचं जेवण झालंय, पोशाख केलाय आणि आता राजे निघणार आहेत. ज्या दिवशी ज्या रात्री जे जे सैनिक बरोबर जाणार आहेत त्या प्रत्येकाला सावधगिरीची सूचना केलेली आहे. आणि राजे रात्री साधारणतः 9च्या सुमारास राजदिंडीचा दरवाजा उघडला गेलाय. आषाढी पौर्णिमेची रात्र आहे. पौर्णिमा असली तरी सुद्धा जुलै महिना आहे, आषाढाचा महिना आहे. मुसळधार पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय. रात्री पौर्णिमा त्या ढगांच्या आड लोप पावलेली आहे. पौर्णिमा राजांवर प्रसन्न झालेली आहे आणि ढगांनी पौर्णिमेला झाकलेलं आहे. बाहेर काळा कभिन्न अंधार. राजे, शिवानावी, बाजी प्रभू निघाले. प्रत्येकाच्या अंगावर एक वेगळा थरार आहे. कारण कुठे निसटायचं आहे? 35,000ची फौज आहे आणि त्या फौजेत न निसटायचं आहे.
बरं, जे सैनिक राजांच्या जोडीला त्यांना स्वतःच्या जीवाची फिकीर नाही, पण त्यांना सगळ्यात महत्वाचं काय, हा स्वराज्याचा सूर्य पौर्णिमेच्या दिवशी स्वराज्याचा सूर्य विशाळगडापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि इतकी मोठी जोखीम आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या शिरावर किती मोठी जबाबदारी आहे हे प्रत्येक जण ओळखून राजदिंडीचा दरवाजा उघडला. राजे शिवानावी बाजीप्रभू मोजके सैनिक त्या काळ्या कभिन्न रात्री पन्हाळा उतरायला सुरुवात करतात. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, झऱ्यांचा आवाज आहे, रातकिड्यांचा आवाज आहे, इतर पाखरांचा आवाज आहे, मग्नच ढगांचा गडगडाट होतोय, वीज चमकतीये. वीज चमकल्यानंतर 35,000 सैनिक एक क्षण डोळ्यासमोर येऊन जातात. हृदयामध्ये प्रत्येकाच्या चर्र होतंय, कारण पन्हाळ गडावर जर त्या क्षणाला कुणाची नजर असेल तर त्या उजेडात एक लखन काहीतरी चमकून जाईल. म्हणून प्रत्येक जण हृदयामध्ये सावध आहे. निम्मा किल्ला उतरला जातो. प्रत्येक पावलागणिक मनाचा धीर, मनाचा समतोल, मनाचा संयम, सगळं सगळं जीवनामध्ये जे जे जोपासलंय, परमेश्वरावरची श्रद्धा, प्रयत्नांची शिकस्त, या सगळ्या गोष्टीच्या आजच्या रात्री कस लागणार आहे. राजांच्या हृदयात जगदंब जगदंब नामस्मरण चालू आहे आणि बाकीच्यांच्या हृदयामध्ये शिवाजी 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 हे नामस्मरण चाललंय. आणि पन्हाळा उतरलाय, पन्हाळाचा पायथा आला. आता अवघड अवस्था आहे, कारण पन्हाळ्याचा पायथा म्हणजे धोका समोर आहे. आता मात्र प्रत्येकाची हृदय सावध झाले. कोणत्या क्षणाला हल्ला होईल, काय होईल सांगता येत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती भीती आहे. आणि आता थोड्या वेळाने तो क्षण जवळ आलाय. त्या 2 चौक्या आणि त्या मधल्या जागेतनं राजांचे गुप्तहेर पुढे आहेत. गुप्तहेर पुढे गेलेत, कानोसा घेतला. दोन्ही बाजूच्या दोन्ही चौक्यांना सैनिक गप्पा मारत बसले. चर्चा आहे, उद्या शिवाजी शरण येतोय. चर्चा शिवाजी आणि सिद्धी यांची हात मिळवणी झाली. चर्चा आदिलशाही आता काही राहत नाही. राजकीय चर्चा करायला सगळ्यांनाच आवडत. त्याच चर्चा त्या काळातही चालू होत्या. गुप्तहेरांनी सांगितलंय आता पुढे निसटता येईल. दबकत्या पावलानं, धीराच्या छातीनं गुप्तहेर समोर आहे. पाठीमागे बाजीप्रभू शिवानावी सैनिक, राजे, पालखी आणि मग त्या फांदी फटीतनं, त्या झाड्या झुडपातनं राजांची पालखी निसटलेली आहे. वेढा पार केलेला आहे, पण तरी सुद्धा धोका टळलेला नाही. का टळलेला नाही? कारण नुसता वेढा पार केला आणि पुढे गेलो असं नाहीये. सिद्धीनं इतकी व्यूहरचना केलेली आहे की रात्री सिद्धीची पथकं, की जी पथकं जवळच्या किल्ल्यापर्यंत येर जाणा घालतात. कारण सिद्धीला कल्पना आहे शिवाजी चतुर आहे, शिवाजी निसटला तर त्याच्यासाठी पथकं असली पाहिजे. खास ही रात्रीची पथकं आहेत की जी ही रात्रीची पथकं संख्येनं कमी आहेत. पण आता जसे पोलीस रात्री चक्रा मारायला असतात, पण थोडा आता फरक आहे. आता कदाचित चोर गेल्यानंतर ते येतात, पण ती जी पथकं आहे ती पथकं डोळ्यात तेल घालून कुठे काय दिसतंय याची खबर घेतात. त्यामुळे वेढा तर पार केला, मुख्य गोष्ट तर ओलांडली, पण अजून ध्येय विशाळगड 12 कोस 20 कोस वेगळ्या कोसावर आहे. वेगवेगळ्या बाजूने त्याचं अंतर मोजलं तर वेगवेगळं आहे, कारण तुम्ही कुठल्या मार्गाने जाता यावर त्याचं अंतर अवलंबून आहे. आणि एवढं लांब असलेला विशाळगड, हे ध्येय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझा राजा सुरक्षित नाही याची जाणीव प्रत्येकाला. वेड्यातनं बाहेर पडले, खाली मसाईच्या पठाराच्या तिथे आले. तिथे राजांची सैन्याची तुकडी तयार आहे. त्यातले काही सैनिक घेतले. राजांनी झरझर चालायला सुरुवात केली, कारण वेढा पार केल्यानंतर माहिती आहे की मागे कधी कळेल सांगता येत नाही. त्यामुळे जितकं पळता येईल तेवढं पळायचं आहे. आणि त्याच रात्री पळत असताना बाजीप्रभूंना जाणवलंय कुठले तरी समोरच्या झुडपातनं काही डोळे चमकलेत. 2 आहेत, 4 आहेत, 8 आहेत, 10 आहेत, 25 आहेत, माहिती नाही, पण कुणी
नक्कीच सिद्धी जोहारचे गुप्तहेर असावेत. आता ते कोण आहेत यांना शोधत बसायला वेळ नाही, कारण त्यांना शोधत बसावं. हाती किती येतील? 10 असतील हाती, 8 सापडतील. तिथे लढण्यात वेळ घालवावा. एक जरी जाऊन पोहोचला तरी तो खबर पोहोचवेल की राजे निसटले. मग आता सगळ्यात सोयीस्कर काय आहे, तर याच मार्गे सिद्धीला खबर पोहोचायच्या आत पडलं पाहिजे. त्याच ठिकाणी दुसरी पालखी मागवली जाते. शिवानाव्याला त्या पालखीत बसवायला सांगितलं जातं. आणि आता मसाईच्या पठाराच्या तिथून 2 मार्ग निघतात. एक मार्ग मलकापूर मार्गे मान आणि पांढरं पाणी गजापूरच्या खिंडीजवळ येतो आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे तो दुसरा मार्ग मधला जाणारा आहे, पण अतिशय धोकादायक आहे. झाडं झुडप आहे, चिखल गाळ आहे, कमरेपर्यंत चिखल आहे, शेवाळ आहे, दर्या आहे, डोंगर आहे, उतार आहे, चढण आहे, सगळंच त्या मार्गावर आहे. घोडे त्या मार्गावरून जाणं शक्य नाही. तो मार्ग आहे चापेवाडी, खोतवाडी, आंबावाडी, रिगेवाडी, पाटेवाडी, मसवडी आणि पांढरवाडी. राजांनी हा मार्ग निवडलाय. आणि जो राजरस्ता, तो राजरस्ता शिवानावी आणि त्याच्याबरोबर काही सैनिक दिले आणि शिवानावी त्या रस्त्याने चाललाय. हे गुप्तहेर सिद्धीपर्यंत आले आणि सिद्धीच्या छावणीत बातमी पसरले, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. त्यानंतर सिद्धी लालगुंद झाला. सिद्धीला कळेना, अरे 4.25 महिने डोळ्यात तेल टाकून जो वेढा आपण दिला, त्या वेड्यात या काळ्याकुट्ट कभिन्न रात्री शिवाजी निसटलाच कसा? तो अस्वस्थ आहे. त्याचा विश्वास आता कुणावरच राहिलेला नाही. त्याचा विश्वास त्याच्या मुलीच्या नवऱ्यावर, जावयावरच आहे. त्यानं सिद्धी मसूदला बोलावलंय. खरं तर पूर्वेला होता, पन्हाळ्याच्या पूर्वेला सिद्धी जोहार आहे आणि पश्चिमेला रक्षणासाठी सिद्धी मसूद आहे. सिद्धी मसूदला बनवून घेतलाय. त्याच्याबरोबर 2000 घोडदळ, 1000 पायदळ दिलंय. त्याला सांगितलंय क्षणाचाही विलंब करू नको, जा काही कर, शिवाजीला माझ्या समोर हजर केल्याशिवाय मला तोंड दाखवू नको. सिद्धी मसूद फाजल खान निघालेले आहेत शिवाजी राजांना पकडायला. मसाईच्या तिथे आल्यानंतर बरोबर घोडे आहेत. अर्थातच गुप्तहेरांना एक पालखी दिसली होती जी मलकापूरच्या दिशेने गेले. सिद्धी मसूद तिथनं निघालेला आहे आणि काहीच क्षणाच्या अवधीतच त्या सिद्धी मसूदलाही असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सावज आपल्याला सापडेल. सिद्धी मसूद घोड्यावरनं जातोय. तो चेतावलेला आहे की शिवाजी निसटलाय आणि पाहतोय तर एक पालखी आणि काही सैनिक पळतायत. शिवाजीच असावा. सिद्धी मसूदच्या सैन्यानं त्या पालखीला वेढा टाकलेला आहे. लढाईला सुरुवात झालेली आहे. अवतीभोवतीचे जे आहेत ते घायाळ झालेले आहेत आणि सगळ्यांना मारल्यानंतर आता फक्त पालखी आहे. सिद्धी मसूद खाली उतरलाय आणि पालखीत पाहिलंय तर सिद्धी मसूदला दिसतोय आतमध्ये राजाच्या वेशात राजेच, कारण त्यानं राजे कधी पाहिले नाही, पण पेहरावावरनं त्यानं ओळखलं की शिवाजी राजेच आहेत. विचारपूस केली कोण, कळलं शिवाजी राजे आहेत. आणि शिवाजी राजे सापडल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावारा उरला नाही. ती पालखी मोठी समजा वाजत गाजत नाचत आनंदात आता कुठे आणली जाते? सिद्धीच्या तिथे. पालखी पोहोचायच्या आतच गुप्तहेरांनी जाऊन सिद्धीला खबर दिली आहे शिवाजी सापडला. आताच खबर आली होती शिवाजी भाग गया आणि आता खबर आली शिवाजी सापडलाय. लोक क्षण 2 क्षण त्याचे सैनिक असे थरारलेल्या अवस्थेत होते, ते पुन्हा सुस्त झालेले आहेत. आता सिद्धी मसूदला घाई करायची गरज नाही. राजा सापडलाय. तो शांतपणे निवांतपणे चाललाय आणि अखेर शिवा नाव्याची पालखी शिवाजी राजांची समजून सिद्धीच्या समोर शिवाजी राजांना शिवा नाव्याला उभं केलंय. सिद्धी मोठा खुश आहे. त्याला असं वाटतंय राजे सापडले. सिद्धी राजांकडे पाहून म्हणतोय, या राज, तुमच्याबद्दल बरंच ऐकून होतो. तुम्ही म्हणा अफजल खानाचा कोतरा बाहेर काढला, तुम्हाला म्हणे चेटूक येतं, पण लक्षात ठेवा कर्नूलच्या सिंहाचा हा पंजा आहे. पंजा, या पंजात आजपर्यंत जो आला तो निसटला नाही.
शिवानावी गलातल्या गलात मनातल्या मनात हसत असतो. पुन्हा सिद्धीला चेव चढतोय. सिद्धी म्हणतोय, काय राज, गेला असतात तर कुठं गेला असतात, गेलो असतो की विशाळगडाकडे, पण आज तुम्हाला तुमच्या नियतीनं काही साथ दिली नाही. तेव्हा शिवानावी म्हणतोय, नियती काय, नशीब काय हे परमेश्वराला माहिती आहे. आणि तेवढ्यात फाजल खान येतोय, अफजल खानाचा मुलगा, की ज्यानं अफजल खानाच्या वेळेस शिवाजी काय हे अगदी जवळून पाहिलंय. निसटता म्हणजे मरता मरता तो फाजल खान वाचलाय. त्याला माहिती आहे शिवाजी राजाच्या कपाळावर जखम झाली आहे. त्यानं तो शिवाजीला चांगलाच ओळखून आहे. फाजल खानानं पाहिलंय, त्याला कळून चुकलंय शिवाजी नाही. त्यानं गोंगाट केला, सिद्धीला सांगितलं हा शिवाजी नाही, हा नकली शिवाजी आहे, हा खरा शिवाजी नाही. तसा सिद्धी जोहरचा चेहरा पुन्हा लालबुंद झालाय. सिद्धी जोहर विचारतो, बोल तू कोण आहेस? शिवाजी, खरं सांग कोण आहेस? तेव्हा शिवानावी जबान खोलतो आणि म्हणतो, अरे सिद्ध्या, तुला आमचं राज काय तुझ्यासारखं मूर्ख वाटलं व्हय? आमच्या राजांनी दिला तुझ्या हातावर गुंगारा. आणि एक लक्षात ठेव, आमच्या राजांनी कुठं जायचं हे आमच्या राजांचा शत्रू ठरवत नसतो. आमचे राजे जिथे ठरवत असतात तिथे ते जात असतात. सिद्धी जोहर असा चेताळतो आणि म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का? तेव्हा शिवानावी म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण? परिणाम माहिती नसते तर या ठिकाणी आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात. शिवानाव्याच्या छातीत तलवार घुसकली जाते. ज्या जागेहून तलवार काढली जाते तिथे बाहेर येणारा रक्ताचा पाट एका हातानं दाबत आणि दुसऱ्या हातानं विशाळगडाकडे हात करत शिवानावी शेवटचं वाक्य उच्चारतो, एक दिस का होईना, सोंगातला का होईना, नकली का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राज, पान फिटलं. या सामान्य सेवकाचा शेवटचा मुजरा राज, शेवटचा मुजरा, असं म्हणून शिवानावी धरातीर्थी पडतो. इकडे सिद्धीला कळून चुकलंय, अरे मुख्य शिवाजी गेलाय. आता मधला काळ किती गेलाय बघा. एकतर शिवाजी राजे निसटले ते गुप्तहेरांनी सांगेपर्यंत, पुन्हा सिद्धी मसूद तिथे जाईपर्यंत, तो त्याला परत घेऊन येईपर्यंत, एवढ्या कालावधीमध्ये राजांनी चापेवाडी, खोतवाडी, आंबेवाडी ओलांडली होती. पुन्हा सिद्धी मसूदला त्यांच्याच पाठीमागे पाठवलं जातं आणि सिद्धी मसूद चाललाय कुठल्या दिशेनं? मलकापूरच्या दिशेनं. आणि राजे मात्र भर रात्री, विचार करा, 9 वाजता राजांनी गड सोडला. आता वेळ उजाडली, रात्रीचा 1 वाजत आलाय. 4 तास पालखी पळवली जाते. 4 वाड्या निघून गेल्यात. रात्र आहे, पौर्णिमा आहे. वाटेत घरं तर किती, वाडीतली 5-6 घरं एकेका ठिकाणी असतील. कुठे कुठे कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो. थोडा वेळ ती भुंकतात, परत चालणं सुरू होतं. राजे पालखीत बसले, बाजीप्रभू पालखी पळवतात आणि सगळे बांधल पालखी पळवतात. पाय चिखलात रुततात. कुणाला वेळ नाहीये, पायात काटा रुतलाय की काच भरले की काय झालंय हे बघायला वेळ नाही. कुणाच्या गुडघ्यात लचक भरले, पाय मुरगळलाय, काही बघायला वेळ नाही. कारण त्यांना माहितीये फक्त विशाळगड आणि विशाळगडापर्यंत शिवाजी राजांना पोहोचवायचंय. हीच मोहीम आहे. कुठल्या तरी एखाद्या वाडीच्या बाहेर एखादा म्हातारा आजोबा रात्री शरीरातलं पाणी कमी करण्यासाठी बाहेर यायचा आणि त्याच्या समोर त्याला कुठेतरी वीज लटकन चमकलेली दिसली की त्याला जाणवायचं, अरे कुठल्या तरी सैनिकांचा असा जथ्था गेलेला आहे. आणि तो त्या जथ्याकडे बघून त्याला वाटायचं सिद्धी जोहरचं सैन्य आहे. तो मनातल्या मनात म्हणायचा, अरे सिद्ध्या, आमच्या राजाला अडवून धरलंयस, पण माझा राजा चतुर आहे. माझ्या राजाला भवानी आहे, प्रसन्न हाय. एक दिवस तो तुझ्या हातावर गुंगारा देईलच.
असं मनात म्हणायचा, येऊन झोपी जायचा. त्याला माहीत नसायचं त्याचाच राजा पालखीत बसून पुढे चाललाय. रात्रभर पालखी पळवली जाते आणि आता खोतवाडी गेल्यानंतर रिगेवाडी जाते, मसवडे येतं आणि आता एका बाजूला असा दिवस उगवत चाललाय. 13 जुलैची पहाट आहे. 5, 5:30, 5:45 उजाडतंय असं वाटतंय. आता पांढऱ्या पाण्यापर्यंत राजे येऊन पोहोचले. आता थोड्याच अंतरावर गजापूरची खिंड आहे. ही खिंड अशी आहे, मैलभर घाटी आहे, मैलभर आतमधला रस्ता आणि दोन्ही बाजूला 500 ते 600 फूट उंचीचे डोंगर. गजापूरच्या दिशेनं उतार आहे, पण त्या उतारावर सुद्धा डोंगरांची उंची तेवढीच आहे. त्याच्यामुळे आपोआपच हिला खिंडीचं रूप प्राप्त झालंय. गजापूर समुद्र सपाटीपासून 2000 फुटावर आहे. पांढरं पाणी 2100 फुटावर आहे आणि घोडखिंडीचा जो माथा आहे तो अंदाजे 2500 ते 2600 फुटावर आहे. आणि आता घोडखिंड अगदी टप्प्यात आली आहे. असं असताना हा रात्रभर घोड्यावर दौडतोय. तुलना बघा कशी आहे. सिद्धी मसूद घोड्यावर येतोय आणि आमचे राजे बाजी चालत चालतात. पालखीत राजे बसले तर बाजी बाकीचे मावळे पळतात. मधलं पळणं आहे आणि हे घोड्यावर येत आहेत. मलकापूर पासून आंबा घाटाचा रस्ता आहे, पण त्याला त्याच्या गुप्तहेरांकडनं कळलंय की कोकणात नाही, गजापूरच्या दिशेनंच राजे आहेत. तो माणवरनं वळलाय आणि पांढर पाण्याच्या दिशेनं येतोय, कारण पांढर पाण्याच्या तिथे दोन्ही रस्ते येऊन मिळतात. राजांना बाजी प्रभूंना कळतंय की सिद्धी मसूद येतोय, अगदी जवळ टप्प्यात आलाय. घोडे आहेत त्यांच्याकडे. आता काय करावं? परिस्थिती अशी आहे की थोड्या अंतरावर घोडखिंड राहिले. बाजी प्रभूच बोलते झाले. तर राजे असं करा, 300 बांधलांना घेऊन तुम्ही मोर व्हा, 300 घेऊन मी इथं थांबतो. राजे म्हणतात नाही, जे काही होईल ते आपल्या सगळ्यांचं होईल, मीही तुमच्या समोर थांबतोय. बाजी प्रभू ऐकेना. राजे म्हणतात अशा किती जणांना मृत्यूच्या तोंडी द्यायचं? तिकडे शिवानाव्याला मृत्यूच्या तोंडी देऊन आलोय. आता हे राजे पण सोसवत नाही. तेव्हा बाजी प्रभू देशपांडे पहिल्यांदा राजांवर आवाज चढून म्हणतात, राज स्वतःसाठी नाही, पण महाराष्ट्रातल्या हजारो आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहावं असं तुम्हाला वाटत असेल, त्यांच्या हातातल्या हिरव्या बांगड्या फुटू नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्या हिरव्या चुड्याची शपथ तुम्हाला आहे राज. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा राजा जगायला हवा. तुम्ही 300 बांगलांना घेऊन मोर व्हा. फक्त एकच काम करा, तोफ द्या. पोहोचला की तोफ द्या. राजे 300 बांगलांना घेऊन पुढे होतात आणि बाजी प्रभू उरलेल्या 300 घेऊन घोडखिंडीमध्ये लढाईची व्यूहरचना करतात. काहींना त्यांनी झाडी झुडपात बसवलंय, काहींना त्यांनी 2 डोंगरांच्या वरती बसवलंय, काही चौकी पहारे जणू त्या घोडखिंडीच्या चढावर उभे केलेले आहेत. दगड गोटे बाण बंदुका वेगवेगळ्या असलेली सगळी शस्त्रास्त्र त्यांच्या हाती दिलेली आहेत. हे उंच ठिकाणी आहेत, त्यामुळे उंचावरून खालच्या शत्रूशी लढणं सोपं असतं. सिद्धी मसूदला कळलंय आपलं सावज इथंच आहे. तो मोठ्या आकांक्षेनं अपेक्षेनं आलाय, पण आल्याबरोबर खिंडीच्या दाराशी तोंडाशी त्याला कळतंय, अरे मराठे खिंड अडवून त्यांचा नक्षा असा आहे की एकालाही जाऊ देणार नाही. अशा थाटात उभ्यात पहिली सिद्धीची फळी जाते. दगड गोटे कुठून येतात, बाण कुठून येतात, बंदुकांच्या गोळ्या कुठून लागतात कळत नाही. पहिली फळी जशी आली तशी मागे जाते. दुसरी नव्या नावाची फळी येते, तिलाही तोच अनुभव आहे. सकाळ उजाडता ही जी लढाई सुरू झाली आहे, संख्येने खूप कमी. मसूदकडे जवळजवळ 3000 आणि बाजी प्रभूंकडे 300, 10 पट जास्त आहे. सकाळपासून लढाई चालू आहे. दुपारची 2 वाजण्याची वेळ आहे. सिद्धी मसूदच्या वेगवेगळ्या फळावरती चढतायत, खाली येतात. पण आता बाजी प्रभूंच्या बांधलांची अवस्था अशी आहे, असलेले दगडगोटे संपलेत, शस्त्रास्त्रातले बाण बंदुकांच्या गोळ्या संपल्यात. आता फक्त तलवार दाणपट्टा लढाईचा मार्गच बाकी आहे.
बाजीप्रभूंनाही कळलंय, कारण सैनिक अफाट आहे. बाजीप्रभूंना असं वाटलं होतं विशाळगड कसा लांब नाही, खरं तर सकाळपासून आत्तापर्यंत तोफांचे आवाज व्हायला हवे होते. झालेही असते, पण तिकडे 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 विशाळगडाच्या पायथ्याशी सुरवे आणि दळवींचा वेढा पडलेला आहे. राजांना हे माहितीच नाही की तिकडे वेढा आहे, त्यामुळे राजांचा वेळ हा तो वेढा फोडण्यात चालला आहे. आणि इकडे बाजी, फक्त बाजींचे कान तोफेच्या आवाजासाठी आहे. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. सगळी शस्त्रास्त्र संपले. बाजींनी आपल्या बांधलांना आदेश दिले, खिंडीत येऊन उभे राहा. आता ज्याच्याकडे जे जे शस्त्र आहे त्या शस्त्रानिशी हे 300 बांधल आणि बाजी प्रभू खिंडीत उभे आहेत. किती अवघड आहे कल्पना करा. मसूदचं सैन्य घोड्यावरून आलंय आणि हे सैन्य रात्रभर पळतंय, दमलेलं आहे, रात्री पाण्यात पडलेलं आहे, पायाची पर्वा नाही. कल्पना करा, 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत किती तास झाले. 17 तास तर नक्की झाले. आणि आता हातात तलवारी घेऊन तेवढ्याच आशेनं हे सगळे उभे आहेत. आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल इतके लढले की अंगावर नवीन जखम करायला कोणती जागा शिल्लक नव्हती. जणू रक्ताचा पुतळाच लढतोय. प्रश्न सापडतो की आम्हाला ठेच लागली तर आम्ही आई ग म्हटल्यानंतर आमच्या हृदयात काय होतं. आणि इथे तलवारीचे वार बाजीप्रभू आणि बांधल सहन तरी कसे करत होते. इथे पुन्हा आम्हाला आमच्या अध्यात्मातलं उत्तर मिळतं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की आमचा आत्मा इतका सामर्थ्यवान आहे की एखाद्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा जर बसली तर आमचा आत्मा खऱ्या सामर्थ्यासहित प्रकट होतो. बाजीप्रभूंची आणि बांधलांची निष्ठा, श्रद्धा मराठी राज्यावर होती, मराठी मातीवर होती, मराठी माणसावर होती, शिवाजी राजावर होती. त्यामुळे हे शरीर लढतच नव्हती हो. एका तलवारीच्या घावानं शरीराचे तुकडे झाले असते. हे त्या सामर्थ्यवान आत्म्यांचं कड जणू घोडखिंडीच्या दारात उभं होतं. बाजीप्रभूंना गोळी लागते. बाजीप्रभू बेशुद्ध होतात. बाजीप्रभूंना बाजूला केलं जातं. बांधल लढत असतात. थोड्या वेळानं बाजीप्रभू शुद्धीवर येतात. पुन्हा विचारतात तोफ झाली का? उत्तर मिळतं नाही. पुन्हा धडपडत त्याच अवस्थेत उठतात आणि म्हणतात अरे राजा गडावर पोहोचलाच नाही तर हा बाजी मरतोच कसा, असं म्हणून पुन्हा लढायला सुरुवात करतात. 6 वाजलेले असतात. 4 तास घनघोर लढाई चालू आहे. एकही गरीब खिंड सोडून पार झालेला नाही. अरे हे जगातलं कोणतं युद्ध आहे? सकाळी 5 वाजल्यापासून आता 6 वाजेपर्यंत किती तास झाले? सकाळी 6 ते आता 6 वाजायला 12 तास. 300 बांधल आणि बाजीप्रभू 3000 सैन्याशी 12 तास लढतायत आणि खिंडीतनं एका गनिमालाही पलीकडे पाठवू देत नाही. कल्पना करा शिवाजी राजांचा प्रभाव काय असेल, शिवाजी राजांवरची श्रद्धा काय असेल, शिवाजी राजांवरची निष्ठा काय असेल. त्यांना शिवाजी राजे म्हणजे स्वतःचा दुसरा जीव वाटत असेल. त्याच्याशिवाय रात्रभर 12 तास प्रवास केलेली ही माणसं अंगावर जखमा सहन करून लढूच शकत नाही. आणि मग राजे 6 वाजण्याच्या सुमारास विशाळगडावर पोहोचतात. विशाळगडावर पोहोचल्यानंतर गड आनंदी झाला, पण राजांचं लक्ष खिंडीत लागलेलं आहे. राजे पहिल्यांदा तोफांच्या बाजूने जातात आणि तिथल्या तोफचिन्हा तोफांना बत्ती द्यायला सांगतात. धडाधूम करत 4 तोफा वाजतात. तोफांचे आवाज आसमंतात घुमतात. बाजीप्रभूंचे कान जे ऐकण्यासाठी तृप्त झालेले असतात ते तोफांचे आवाज आल्यानंतर आता मात्र बाजीप्रभूंचं अवसान गळतं. कारण बाजीप्रभूंना कळतं आपला राजा गडावर पोहोचलेला आहे. आपल्या जन्माचं सार्थक झालंय. आता मेलो तरी चालेल. बाजीप्रभू खाली कोसळतात आणि बाजीप्रभू शेवटच्या अवस्थेला बांधल बाजीप्रभू त्या प्रत्येकाचा चेहरा जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला सांगतो मृत्यूच्या वेळेस साधारणतः असं असतं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरादाराची शोक असतो, चिंता असते. माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, संसाराचं कसं होईल.
पण त्या काळात जर कॅमेरा असता आणि बाजीप्रभूंच्या आणि त्या बांधलांच्या चेहऱ्याचा फोटो काढला असता तर त्यांचे भाव असे होते, चेहऱ्यावर कोणताही शोक नाही, चिंता नाही, कारण त्यांना माहिती आहे अरे घरादाराची संसाराची कसली चिंता, आपण जिवंत असताना आपल्या घरादाराकडे जेवढं लक्ष देणार नाही त्यापेक्षा जास्त पटीनं माझा राजा लक्ष देईल, एवढा त्यांना विश्वास आहे. गतप्राण झालेल्या बाजीप्रभूंकडे पाहताना हा प्रसंग मला आठवण होते संत ज्ञानेश्वर माऊलींची, की ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांचं जीवित कार्य पूर्ण झालं तेव्हा त्यांनी संजीवन समाधी घेतली. का? मी आता कशासाठी जगू? जे कार्य मला करायचं होतं ते माझ्याकडनं पूर्ण झालंय, आता शरीराचं ओझं मी कशाला बाळगू? तसा बाजीप्रभू आणि बांधलांचा जन्मच झाला होता महाराष्ट्राचा राजा वाचवण्यासाठी. तोफांचा आवाज झालेला आहे, महाराष्ट्राचा राजा वाचलेला आहे, माझं जीवित कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि त्या 300 बांधलांनी आणि बाजीप्रभूंनी त्या घोडखिंडीमध्ये जिवंत समाधी घेतलेली आहे आणि हे आत्मे स्वर्गाच्या दिशेनं गेलेले आहेत. आजही असं म्हणतात की त्या खिंडीत जर तुम्ही गेलात तर आजही त्या मातीला बाजी आणि बांधलांच्या रक्ताचा सुगंध येतोय, इतकी ती माती पवित्र आहे. मग अशी आमचा विषय झाला होता, मला जोशी सरांनी विचारलं की पन्हाळा ते विशाळा हे प्रत्यक्ष पाहिलंय का? मला पाहायचंय. आता मी तर ते इतकं वाचलंय सगळं की डोळ्यासमोर सगळं चित्र आहे. आता मन तर तिकडं गेलेलंच आहे त्या वाटेवरनं, आता फक्त शरीरानं जाणं आणि डोळे भरून ती खिंड पाहणं एवढंच फक्त बाकी आहे. राजे गडावर असतात, राजांना गडावर त्यांच्या गुप्तहेरांकडनं या सगळ्या लढाईचं वर्णन ऐकायला मिळतं. राजांना मनात दुःखही वाटत असतं आणि मनात समाधानही वाटत असतं की अरे ही कशी माणसं आहे जी राजासाठी स्वतःचं आत्मसमर्पण करतायत. तेव्हा राजे म्हणतात की ही घोडखिंड आज बाजीप्रभूंनी खऱ्या अर्थाने पावन खिंड करून टाकली. मंडळी, हा प्रसंग घडला आषाढी पौर्णिमेच्या दिवशी. ही आषाढी पौर्णिमा काहीच दिवसांपूर्वी झाली आणि त्यामुळे हा इतिहास तुमच्या समोर सांगता आला. मंडळी, व्याख्यानाच्या शेवटाकडे मी येणार आहे. शिवचरित्र संपवत असताना मी 3 छोट्या छोट्या गोष्टी विचार सांगत असतो. माझं असं म्हणणं आहे, माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण आत्ता ज्या मी 3 गोष्टी सांगणार आहे शिवचरित्रातल्या, घरी जाताना त्या 3 गोष्टी तुम्ही बरोबर घेऊन जाणार आहात. त्या 3 गोष्टी सांगितल्यानंतर मी काहीच बोलणार नाही आणि माझी अशी इच्छा आहे की या व्याख्यानातून तेच 3 संदेश घेऊन तुम्ही घरी जावे, म्हणून मी नंतर काही बोलू नये म्हणून अगोदर आभार मानून घेतो आणि मग त्या शेवटच्या 3 गोष्टी सांगतो. आज 23 जुलै 2016 बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा मला आठवत होतं 350 वर्षापूर्वीही यापेक्षाही जास्त पाऊस पडत असेल. आज एका चांगल्या संध्याकाळी संस्कार भारती कल्याण समितीनं मला इथे शिवचरित्र कथनासाठी बोलावलं आणि त्यातल्या त्यात पन्हाळ्याचा हा अख्खा प्रसंग सांगण्याची माझी पहिली वेळ बरं का. म्हणजे मी बाजीप्रभू देशपांडे शिवानावी ते प्रसंग सांगतो, पण पूर्ण कथा म्हणून सांगण्याची पहिली वेळ. खरं तर मी आधी साठे सरांनाही म्हटलं होतं की मी माझं बाकी शिवचरित्र घेतो आणि त्याच्यामध्ये मला जे शिवानावी आणि बाजीप्रभूंबद्दल मी बोलतच असतो. पण मी त्यांची पत्रिका पाहिली, इतकी उत्तम कार्यक्रम पत्रिका आहे की बाजीप्रभू देशपांडे पालखी पळवत आहे आणि तिथे जी 3-4 वाक्य इतकी अप्रतिम लिहिली की म्हटलं ती पत्रिका वाचल्यानंतर येणारा वाचक वर्ग, येणारा श्रोता हा आम्हाला ती अख्खी कथा ऐकायची याच सगळ्या कल्पनेनं येईल. त्यामुळे काल मला रात्री विचार करताना अवघड जात होतं की अरे आपलं जे नेहमी आपण शिवचरित्र मांडतो ते मांडावं की ही कथा द्यावी. कथा थोडक्यात माझा रात्रीचा विचार सांगतो, कथा थोडक्यात संपवायची
आणि बाकीचं शिवचरित्र करायचं असं ठरवलं होतं. पण त्या कथेत तुमचे चेहरे पाहून आणि मी स्वतः सुद्धा इतका गुंगून गेलो की मला वाटतं 1 तास तर किमान नक्की झाला असेल. आणि तुमचा जास्त सहनशीलता पाहायला नको. त्यामुळे माझं मूळ शिवचरित्र काहीतरी थोडं नंतरच्यालाही ठेवावं, ते आपण नंतर बघू. पण आज मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल हात जोडून तुमचे आभार मानतो की एक वेगळं कथन मला तुमच्यासमोर करता आलं. आपण सगळे खूप चांगल्या हिरिरीनं काम करता. म्हणजे मला पहिल्यांदा शुक्ल सरांचा फोन आला. आमच्या वैजुताई आहेत, त्यांच्याकडून त्यांनी नंबर घेतला, फोन केला. नंतर साठे सर माझ्याशी बोलले. इथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांची ओळख झाली. आमचे जुने मित्र अशोक पाटील साहेबही या ठिकाणी आले. आता ते खरं तर डेप्युटी CEO म्हणून काम करतायत, पण तरीही अधिकारी पद हे बाजूला सोडून एक शिवचरित्राचा भक्त म्हणून ते इथे आले. आमचे चौधरी साहेब आहेत, बाकीची मंडळी आहेत, माझ्या कार्यात मला मदत करणारा माझा भाऊ आहे. आणि तुम्ही सगळे बाहेर पाऊस आणि थंड वातावरण असताना सुद्धा इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या ठिकाणी एखादा हा कार्यक्रम जेव्हा पार पडतो तेव्हा अनेकांचे हात असतात. काही हात फोटोत येत नाही, काही व्हिडिओ शूटिंगमध्ये येत नाही. पण मला असं म्हणायचं, सतरंजी टाकणाऱ्या त्या शेवटच्या हातालाही माझा सलाम की ज्याच्यामुळे मला व्यासपीठ मिळालं आणि मला इथे बोलता आलं. एक अर्धा मिनिट फक्त चांगल्या गोष्टीच्या प्रचार प्रसारासाठी घेईन. मग अशी साठे सरांनी सांगितलं की माझ्या कार्यात मला मदत करणारा माझा भाऊ आहे. माझ्या 4 CD प्रकाशित झाल्या, त्या इथे उपलब्ध आहेत. एक राजा शिवछत्रपती, दुसरं जगणं सुंदर आहे म्हणजे आनंदी जीवन कसं जगावं, आजच्या समाजासमोरील आव्हाने, आणि प्रतापगडचं युद्ध आणि शिवरायांची युद्धनीती. म्हणजे फक्त अफजल खानवर सगळी रचना, व्यूहरचना काय हे सगळं तिथे. आणि गुड मॉर्निंग नावाचं पुस्तक आहे, ते सवलतीच्या दरात आपल्याला इथे मिळेल. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी नक्की घ्या. ज्यांना माझ्याशी शिवचरित्रावर बोलायचं असेल त्यांच्यासाठी मी नंबरही देऊन ठेवतो. लक्षात राहावा असा साधा नंबर आहे 9822 650 280. 9822 तर कॉमन आहे, पुढचा फक्त 650 280. आज मला या ठिकाणी यायला अजून आनंद असा वाटला की मी ज्या जागेत उभा आहे ना तिथे डॉक्टर आनंदीबाई त्यांचा वाडा होता. मला सांगितलं अशा पवित्र जागेत मी उभा आहे. माझ्यासाठी वेगळी अजून आठवण अशी की इथल्या राजस्थान हॉलला माझ्या आईबाबांचं लग्न झालं आहे असंही पार नाका म्हटल्यावर माझ्या आईबाबांनी मला सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळे त्या जागेत मी आलं, मलाही छान वाटलं. आपण सगळे आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि आता शेवटच्या 3 गोष्टी सांगतो आणि माझं व्याख्यान संपवतो. अगदी थोडक्यात सांगतो. आपण समाजात फिरत असताना गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं बघा, राजे, पाहिलं असतं. आणि आतमध्ये काळ्या काचा लावून बसलेले जे राजे असतात ना, त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. त्यामुळे मला असं वाटतं, राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं जर स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एकतरी विचार माझ्या आचरणात उतरला पाहिजे. त्याच्यासाठी माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा. त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कुणी रायगडावर जाऊ नका. याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालाव्या. पण पुढं मुलंबाळं झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा येऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं? त्यांना हे सांगावं की हीच ती जागा की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. ती हीच जागा आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होता, पण दूर तिकडे 500 कोस दूर
महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियेतली सारी धनदौलत कवडी मोल वाटावी. एक कवी कवितेत म्हणतो, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा. आणि मग चमत्कार बघा, शेती वाडी जमीन जुमला बंगला गाडी नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी किंवा आई बोलली वडील रागावले परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा स्वस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव देश न धर्म यासाठी जिंदगी न्योछावर करून देणारी पिढी तयार होईल. एवढी ताकद रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का? आम्ही त्या भावनेनं जातो का? 31st राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी डर्टी मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, रायगडावर जावं प्रेरणा घेऊन येण्यासाठी. माझं दुसरं सांगणं आहे, आम्ही आमच्या वक्तृत्व स्पर्धेत एक उदाहरण नेहमी द्यायचो. एक गुरुजी भारताचा नकाशा असा तुकडे तुकडे करतात आणि मुलांना जोडायला सांगतात. कुणालाच जोडता येत नाही. एक असं कोपऱ्यात बसलेलं पोरग येतं, अभ्यासात ते एवढं हुशार नसतं, पण भारताचा नकाशा जोडून दाखवतो. गुरुजी आश्चर्यचकित होता, कसा जोडला? तो म्हणतो, मला नकाशातलं काही कळत नाही, मला त्या भारताच्या नकाशातलं काही कळत नाही, भूगोल मला अवघड वाटतो, पण त्या नकाशाच्या पाठीमागे माणसाचं चित्र होतं. तुम्ही जेव्हा नकाशाचे तुकडे केले होते तेव्हा पाय बाजूला झाला होता, डोकं बाजूला झालं होतं. मी फक्त पायाच्या ठिकाणी पाय ठेवला, डोक्याच्या ठिकाणी डोकं ठेवलं, पाठीमागचा माणूस मी जोडला, तिकडे राष्ट्र आपोआप जोडलं गेलं. त्यामुळे मला असं सांगायचंय की शिवाजी हा शब्द उलट केला तर जीवाशी होतो. शिवाजी राजाचं नातं प्रत्येक मराठी माणसाच्या जीवाशी जडलेलं होतं. तो माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार राजांनी केला नाही. प्रत्येकाच्या जीवाशी राजांचं नातं जडलं होतं. आज 350 वर्षानंतर तेच नातं लक्षात घेऊन शिवाजी आणि संभाजी ही नावं समाज तोडण्यासाठी नाही तर समाज जोडण्यासाठी उपयोगी पडली पाहिजे. ही आमच्यावरची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या मनात रोवलं पाहिजे की शिवाजीराजे एका जातीचे, एका धर्माचे, एका पंथाचे, एका गटाचे नसून शिवाजीराजे हे विश्वव्यापी आहेत, जगाला आदर्श देणारे आहेत, अखंड अखंड माणसांचं कल्याण करणारे आहेत आणि अखंड मानव जातीला मार्ग दाखवणारे राजे, विश्वव्यापक राजे म्हणून आमच्या समोर उभे राहिले पाहिजे. आम्हाला कुठल्याही संकुचित वृत्तीमध्ये गुंतायचं नाही आणि आम्हाला शिवाजीराजांना आम्ही कधीही लहान करणार नाही याचा चंग आम्ही आमच्या मनात बाळगणार आहोत. आणि माझं तिसरं सांगणं तरुण पिढीसाठी आहे. इथे वृद्धही लोक आहेत, काही तरुणही आहेत, पण मला तुम्हाला हे सांगायचंय की आत्ता जो मी मुद्दा सांगतोय तो तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर कुणी कॉलेजमध्ये असेल, कुणी तरुण असेल, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आज समजा तुम्ही कॉलेजला आहात, तुमचं शिक्षण पूर्ण होईल, कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल, कुणी राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल. तुम्हाला सुरुवातीला घरच्यांचा पाठिंबा मिळेल, शेजारच्यांचा मिळेल, गावचा मिळेल, मित्रांचा मिळेल. तुम्ही यश 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 मिळवत जाल आणि आता बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि तुमचं यश जर थोडीच मिळालं तर त्यावेळेस तुम्हाला कुणीच मदत करणार नाही. आई वडील तुमच्या अपयशानं थकलेले असतील. तुम्ही तर इतके बळबडलेले असाल की आता सगळं संपलंय, आत्महत्या करावी असं वाटतंय. असा क्षण तुमच्या आयुष्यात येऊ नये, पण चुकून आलाच तर त्यावेळेस मी समोर काय उभं करतोय तेवढं चित्र फक्त डोळ्यासमोर धरा. आठवा, आमच्या राजांनी राज्य उभं करत आणलं होतं. येसाजी, नेताजी, बाजी, रामजी यांसारख्या नररत्नांना मातीत मिळवून एक एक गड जिंकत आणला होता आणि आता कुठे स्वराज्य लुकलुकतंय असं वाटत असताना मिर्झा राजा जयसिंग आला आणि त्याच्याबरोबर पुरंदरचा तह करावा लागला. 23 गड 4 लक्ष होणांचा मुलूख द्यावा लागला.
23 म्हटलं की आम्हाला एकच शब्द वाटतो, पण 23 मोजले की आम्हाला कळतात 23 महिने किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरदगड, सरुगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिता, भंडार, दुर्ग, खंडागड, ऐसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला. पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्जाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की भावी बारसदारासहित स्वतःच्या बछड्यासहित राज्य त्या क्रूर करण्या औरंग्याच्या कैदेत सापडले होते. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेला असलेला आमचा राजा बुद्धिमत्तेतनं बाहेर पडतो. विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजानं त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. आमच्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी. कुणाचं संकट मोठं? सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटायला लागेल आणि जगण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा आज तुम्ही शिवचरित्रातनं घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.